नमस्कार. आज बनवलेला आहे मी मिक्स व्हेज धिरडं. यासाठी 4 चमचे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ वापरलेलं आहे. 1 छोटा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. सर्वप्रथम लाल तिखट घेतलेलं आहे, हळदही घातली आहे आणि 1 छोटा चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये गाजर, कोबी, मेथीची भाजी आणि कोथिंबीर सर्व अशा भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे अर्धा गाजर किसून घेतलेला आहे. मेथीची भाजी ही छान स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे. कोबी चिरून छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. यामध्ये सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. भाजणीचं पीठ नसेल तर आपण ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ असं मिश्र पीठ करून हे छान असं धिरडं करू शकतो. जेव्हा केव्हा थालीपीठ खायची इच्छा होत असेल आणि आपल्याला झटपट करायचं असेल तर हे आपण झटपट असं बनवू शकतो. अगदी सोपं आहे बनवायला. आता हे सर्व मिश्रण पाण्याने एकजीव करून घ्यायचं आहे. जसजसं पाणी लागेल तसतसं पाणी ॲड करून हे मिश्रण एकसारखं ढवळून घ्यायचं आणि थोडंसं पातळ असं करून घ्यायचं. जसं आपण बेसन पोळीला पीठ पातळ असं करून घेतो ना, तशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचा. इथे ना मेथीची भाजी वापरलेली आहे आणि कोबी वापरला आहे, तर याला खूप छान अशी टेस्ट येते. लहान मुलांना हे खायला आवडतं. तर यामध्ये आता मी तवा गरम झाला आहे, तव्यामध्ये तेल घातलं आहे. आता पळीच्या साहाय्याने मिश्रण तव्यामध्ये घालून घेतलं आणि हाताने पसरवून घेतलं. जर हाताने पसरवायचं नसेल तर चमच्याच्या साहाय्याने आपण मिश्रण पसरवून घ्यायचं आणि सर्व बाजूनी तेल सोडून घ्यायचं. आता मिश्रण घालून झालं की त्यावरती आपण ताट ठेवून वाफ काढायची किंवा जर नाही वाफ काढली तरी चालते. असं बिना वाफ काढताही छान असं क्रिस्पी तयार होतं. तर आता आपण ना त्याला छान असं भाजून घेतलेलं आहे. एक बाजू छान खरपूस भाजली की उलटण्याच्या साहाय्याने हे पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजू ही छान अशी शेकून घ्यायची. इथे तुम्ही तूपही लावू शकता. जर हवं असेल तर इथे आपण बटर जरी लावून घेतलं तरी चालू शकतं. छान अशी खमंग चव याला येते. तुम्हीही करून पहा आणि आपला अश्विनी सपकाळ हा चॅनल